कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचं काउंटडाऊन। अजितदादा कोकाटेंबाबत मोठा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत। माणिकराव कोकाटेंविरोधात ठाकरेंच्या शिवसैनिकांचं सांगलीत लक्षवेधी आंदोलन। रमी खेळून कोकाटेंचा नोंदवला निषेध। सांगलीतल्या कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। हर्षल पाटीलची आत्महत्या नव्हे खून, राऊतांचा आरोप। तर जलजीवन योजनेत अनेक भ्रष्टाचार असल्याचं भास्कर जाधवांचं वक्तव्य। जलजीवनच्या कोनशिलेवर हर्षल पाटीलचा ठेकेदार म्हणून उल्लेख। हर्षल सब कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सरकारचे आरोप फेटाळले। दौंड गोळीबार प्रकरणात आमदाराचा भाऊ बाळासाहेब मांडेकरसह 3 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। गोळीबार कुणी केला हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात। पालघरच्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजराती पाट्यांविरोधात मनसे आक्रमक। हालुलीतील हॉटेलांच्या गुजराती पाट्यांची मनसेकडनं तोडफोड। राजधानी दिल्लीत मराठीचा डंका। जेएनयू मध्ये कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। आणि उद्या पुण्यातील खडकवासला मतदारसंघात व्हीव्हीपॅट मधील मतांची फेरमोजणी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडकेंचा अर्ज। चिठ्ठ्यांची मतमोजणी न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा।